सन्माननीय आपले उमेदवार, महायुतीचे उमेदवार वळसे पाटील साहेब, सन्माननीय कारेमोरे साहेब, ताई मोरमारे सर, सर्वच सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व माझे बंधू आणि भगिनी, तरुण मित्र, पत्रकार मित्र, एकतर मी येणं आणि आपल्याला मार्गदर्शन करणं आणि तेही वळसे पाटील साहेबांच्या समोर, हे फारसं काही आणि शेवटी भाषण करायचं, हे फारसं काही प्रोटोकॉलला धरून मला तरी वाटत नाही. पण चला, आदेश आदेश. कारण शेवटी मी याच्यासाठी म्हणत होतो, आपल्या इकडं सप्ताह होतो ना, सप्ताह होतो. चांगल्यात चांगला बाबा जर कीर्तनाला असला तर त्या दिवशी बरं वाईट ताटकळत तुटकळत माणूस कीर्तन संपेपर्यंत बसतो. भारूड असलं तर झोप घेऊन येतात. आणि काल्याच्या कीर्तनाला शेवटचा दिवस गोड करावा असं सांगतात, पण काल्याच्या कीर्तनाला बाबा घाबरतो, आता कोणाला काय प्रबोधन करायचं. तसं आहे. आता मी शेवट बोलायचं आहे. प्रत्येकाची बसण्याची एक कपॅसिटी असते. तुम्हाला कमीत कमी 2 तास झालेत. आता 2 तासात मी पुन्हा जर 1 तास बोलायचं ठरवलं तर व्हायचं कसं? तुम्ही म्हणत असाल तर बोलल मी. बोलू? नाही, मला जे माहीत आहे ते, शिक्षकांना पगार साधारण बिचाऱ्यांना असतो लाखाच्या आसपास. त्यांची कपॅसिटी असते 45 मिनिटं. कीर्तनकाराला 1.5 तास कपॅसिटी, कीर्तनकाराची 1.5 तास. आता तुमची कपॅसिटी माझ्यासारख्यानं बोलावं तर ती किती असेल? पण मला दुसरी बाजू माहीत आहे. रघुवीर खेडकर जर आला तर रात्री 11 वाजता एंट्री, तर सकाळी 5 वाजता बाहेर. तिथं कंटाळा येत नाही. माझं म्हणणं आहे, विनंती आहे, महायुतीचे उमेदवार, महायुती म्हणजे केवढी महा आहे. माझ्या गळ्यात एक बेल्ट आहे, 6ची महायुती आहे. भाजप, शिंदे साहेबांची सेना, RPI, मनसे, राष्ट्रवादी, अजून कोण राहिलं? खूप साऱ्या संघटना आहेत. प्रत्येक संघटनेचं म्हणणं आहे साहेबांना आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे. मी त्यांना सांगितलं 1-2 दिवसात, साहेब तर राज्याचे प्रमुख आहेतच, पण अजून आपल्या मतदारसंघात जर कोणी येणार असेल तर करून घेण्यासाठी शेवट मागं बसणारे आमदार का सगळ्यात पुढं बसणारे नेते आपल्याला पाठवायचे, हा विचार आपल्याला करावा लागणार आहे. कारण मी नवीन गेलो होतो, पण मी तसा एकदम नवखाही नव्हतो. तसा स्टेजवर बरा वाईट का होईना, जुना तमाशा आपला राहायचा नाही का ढोलकीवरचा, त्याच्यातही काम करायचं. त्याच्यामुळे मला ते नवीन नव्हतं. तरी पण प्रोटोकॉलप्रमाणे मागं बसायचं. तसं आत्ता नव्या माणसाचं प्रेशर किती, पुन्हा ABCD करायची का आता PhD करायची? PhDच्याही पुढं गेलेले आपले आदरणीय वळसे पाटील साहेब आहेत. म्हणजे माझा स्वतःचा एक अनुभव सांगतो. आपण उच्चतंत्र शिक्षण खात्याचे मंत्री होतात, शिक्षण मंत्री होतात, वीज मंत्री होतात, वित्त मंत्री होतात. माझं नशीब का तुम्ही अजून 35 वर्ष, तर त्याच्या आधी 10 वर्ष तुम्ही मंत्री व्हायला पाहिजे होतं. आणि त्यावेळेला माझ्या मतदारसंघात जे फार उशिरानं कॉलेज झालं, ह्या वळसे पाटील साहेबांच्या सरकारच्याच काळात कॉलेज झालं.
मी याच्यासाठी सांगतो का नशीब नव्हतं माझं. मी नोकरीला होतो, म्हाताऱ्याने लग्न ठरवलं. ज्या गावात जन्माला आलो होतो मग आजोळला, तिथंच शिकायलाही होतो आणि मग तिथंच मामाची पोरगी पाहिली. पण 7वी शिकलेली होती, 7वी नापास, मी नोकरीला. तिचा काय बिचारीचा दोष. आणि त्यावेळेला मी ठरवलं का बाबा सरकारमध्ये चांगली माणसं आहेत. मी अगदी सुरुवातीला गेलो होतो आमदार म्हणून. त्यावेळेला ठरवलं, त्याच्या आधी ठरवलं होतं तसं, पण कॉलेज काढायचं. आणि मी 7वी नापास पोरगी केली, पण पोरानं बाकी उच्च शिक्षितच पोरगी करावी म्हणून सुविधा निर्माण करायला या सरकारचा मला उपयोग झाला. आणि माझी सून BSc झालेली आहे, त्याच शाळेत शिकलेली. म्हणजे कोण काय करतो, विरोधाला विरोध करायचा असतो, पण तो पातळी ठेवून करायचा असतो. पण जेव्हा माणसाच्या पायाखालची वाळू घसरते तेव्हा पातळी सोडतात. अजिबात अधिकार नाही. उद्या तुम्हाला जायची अपेक्षा आहे, तुम्ही एक 35 वर्षाच्या तिथं जे नियोजन केलेल्या माणसाला तुम्ही जर समजा चॅलेंज करणार असाल, तर शेवटी जनता जनार्दन आहे, त्यांना स्वतःचं स्वतः कळतं. आणि जे ज्या पद्धतीनं पाहत असतील का आदिवासी हा कसाही कानाला धरून नेता येईल, आता तो आदिवासी नाही. कारण आदिवासींमध्ये सुद्धा आता तुमच्यासारखे सगळेजण सुशिक्षित तरुण वर्ग त्या ठिकाणी आहे. त्यांना बरं कुठं चांगलं कुठं होईल याची निवड करण्याची खात्री झालेली आहे. त्यांना निवड करणं समजतं. आणि म्हणूनसाठी माझी विनंती आहे, आपण आदरणीय दादांच्या नेतृत्वात जे काही सरकार किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि ह्या सगळ्या मंत्रिमंडळाच्या आधिपत्याखाली जे काही सरकारचे 2.5 वर्ष आपण बघितले, खूप चांगले निर्णय घेतले, खूपच चांगले निर्णय घेतले. आता साहेबांनी सांगितलं, प्रचार मागच्या वेळेला काय गेला, आदिवासींचं रिझर्वेशन काढणार आहेत, संविधान बदलणार आहेत. अहो संविधान बदलायला तिथं आमच्याच मुर्मुताई आहेत, त्या आदिवासीच आहेत, त्या कशा बदलून देतील. पण ते आपल्याला तेवढं उमजून देत नाही, सारखं हॅमरिंग करतात, 400 पार 400 पार. आणि त्याच्याच आपल्याला थोडंसं फसवलं गेलं, ते एक वावटळ उठलं, आपणही त्याला भारावून गेलो, आपणही त्याला आहारी गेलो. आणि नंतर आपल्याला तो पस्तावा या ठिकाणी यायला लागलाय. आणि म्हणूनसाठी मी आपल्याला विनंती करेन, गावागावांमध्ये गटतट आहेत, पण आपला सर्व गटतट हे स्थानिक बांधावरचं असेल, ग्रामपंचायतचा असेल, अंगणवाडी भरतीचा असेल, रेशन दुकानाचा असेल, हे आपलं गावापुरतं मर्यादित आहे. राज्य हे गाव नाही. हा एक समाज हितासाठी म्हणून आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो. अनेक संघटना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा काही उठवत असतील, तर मी सगळ्या संघटनांच्या प्रमुखांना विनंती करेल का मी आदिवासी नेता का झालो किंवा तुम्ही मला आदिवासी नेता का म्हणता, तर त्याचं कारण मला नेता बनवायला आदरणीय दादा असतील, आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, मंत्रिमंडळ असेल, आमच्या बरोबर असलेले सगळे आमदार मंडळी असेल, आणि त्यांनी मला उपाध्यक्ष केलं. उपाध्यक्ष केल्यानंतर सरकार उलटं पालटं झालं. मला वाटायला लागलं आपल्याला आता 20 तारीखचा 104चा रूम साफसूफ करून ठेवावं लागेल, कारण सरकार गेलंय. आता सुरुचीचं निवास जाईल, झाडझूड करायला लागली, धुवायला लावलं. पण हे सगळे होते, त्यांनी आदिवासी चुकला असेल, बरोबर असेल, पण तो आदिवासी आहे, त्याला तिथंच त्याच जागेवर ठेवलं. प्रत्येकाला एक धास्ती होती का आता यांना काढतील, झिरवाळला आता उपाध्यक्ष पदावरून काढतील. पण योगायोगानं उपाध्यक्ष ठेवलंच ठेवलं, पण अध्यक्ष सुद्धा 1.5 वर्ष ठेवलं.
ही आदिवासींना सांभाळण्याची, आदिवासी माझा आहे अशी म्हणण्याची जी काही एक ताकद आहे, जी एक भावना आहे, ती ह्या आदरणीय साहेबांमध्ये, दादांमध्ये, फडणवीस साहेबांमध्ये, महायुतीच्या सरकारमध्ये किंवा तिथल्या प्रमुखांमध्ये असल्यामुळे मला त्या ठिकाणी खूप चांगली काम करण्याची संधी मिळाली. आणि काम करत असताना समाजासाठी केल्याचं राज्यभरातून सांगितलं जातं, राज्यभरातून सांगितलं जातं. पण विरोधक काय म्हणतात? नौटंकी केली म्हणे मोरमारे साहेब, नौटंकी केली त्यांनी. ह्या पेसा भरतीसाठी, ह्या प्रमोशनसाठी, या आधी संख्यपदांसाठी, या प्रमोशनसाठी. प्रमोशन कधीपासून थांबलं होतं? 19 सालापासून. ह्याच्यात बरेचसे आपण सुज्ञ सुशिक्षित आहात. 19 पासून प्रमोशन थांबलं होतं, 14 सालापासून भरत्या थांबल्या होत्या. पेसा हा नंतर विषय आला, पण 14 पासनं पूर्ण भरत्या बंद होत्या. आणि म्हणून मी, सरकार माझं होतं, सरकार आपलं होतं, म्हणून त्यांना सांगितलं मी 3 प्लॅन करतोय. ए प्लॅन, बी प्लॅन आणि सी प्लॅन. 3 प्लॅन करतो. एक ए प्लॅनमध्ये झालं तर ठीक, नसेल तर बी करणार. ए मध्ये प्लॅन कोणता होता? पिचड साहेबांना घेऊन महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर बसलो. ए मध्ये सक्सेस नाही झालो, पुढं 3च दिवस वाया गेले. मी सांगितलं आता बी प्लॅन. बी प्लॅन मला विचारायचे, मी कसा सांगू बी प्लॅन? मला ही भरती आधी संख्याची 18,500 पदांची भरती झाली पाहिजे, मला पेसा भरती झाली पाहिजे, भरती प्रक्रिया थांबलेली आहे ती सगळ्यांची चालू झाली पाहिजे, प्रमोशन थांबलंय ते सगळ्यांचं झालं पाहिजे. हे 5-6 मुद्दे घेऊन मी बी प्लॅन केला. आणि मग बी प्लॅन तुम्ही सगळ्यांनी पाहिला. आता तेव्हा सगळेजण मला म्हणायचे आदिवासी रक्षक, आदिवासी रक्षक. आता विधानसभेची निवडणूक लागल्यावर अक्षरशः मला किळस येते, केविलवानं वाटतं. माझ्या विरोधात आदिवासीच आहे ना का दुसरा कोणी आहे? ते काय सांगतात, यानं त्या दिवशी नाटक केलं, नौटंकी केली. मग नौटंकी काय तर म्हणे जाळीवर उडी मारली. मग तुमचं काय मत? सिमेंटावर मारायची. अरे सिमेंटावर मारली तर माझी बालबच्चे जगतील, पण जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत जी समाजाची अपेक्षा आहे ते पूर्ण करण्यासाठी मी जाळीवर नाही. आणि मी जाळीवर मारली. 10 वर्षापूर्वीची जाळी आहे ती, उन्हाने तळलेली आहे. जर मी काय अंदाज घेऊन पाहिला होता ओढून ती तुटते का नाही तुटत, पण मी आदिवासी आहे, पाहून घेतलं ही तुटण्याची शक्यता आहे. नाडा जिथं आहे ना मधोमध तो करून पाहून ठेवलं. नाड्याच्या जवळ उडी मारली, जर तुटलीच तर नाड्याला धरू. झालं त्याच रात्रीला पेसा भरती 3:15 वाजता मुख्यमंत्री महोदयांनी सही केली. 3:15 वाजता पहाटे माझा हे प्लॅन सक्सेस झाला. रात्रीच जाहिरात निघाली आदिवासी विकासची भरती. त्याच दिवशी जाहिरात निघाली 10:20 10:20. त्या दिवशी ठाणा ATCला जागा जाहिरात आली. आदिवासीसाठी 13 जागा, इतरांसाठी 112 जागा. आता माझ्या तिकडं प्रचार काय सुरू केलाय, उमजत नाही. जिथं जनरल पॉकेट आहे तिथं म्हणतात हा जनरल लोकांच्या, मराठा समाजाच्या विरोधातला हा माणूस आहे. मी तिकडे येऊन काही सांगतात, जाती जातीचं तेढ निर्माण करतात. आता इथं 112 जागा जनरलच्या आहेत आणि 13 जागा आदिवासीच्या आहेत. मी काय जनरलच्या विरोधातला आहे? भरवलं जाईल, पटवलं जाईल. पण मला माहीत आहे वळसे पाटील साहेब, आमचा आदिवासी माणूस हा एकदा एखाद्याला हो म्हणलं तर पुन्हा कधीही मागं घेत नाही.
आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं साहेबांना शब्द देतो, साहेबांना पंतप्रधान महोदय पुण्यात येतात, 3 वाजता सभा आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी साहेबांना शुभेच्छा देऊ आणि साहेबांना विश्वास देऊ का साहेब आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी आता त्यांनी कोणतं मंत्री सांगितलं, जलसंपदा मंत्री. माझं तर मत आहे का बरं जलसंपदा मंत्री, मुख्यमंत्री होऊ शकतात, उपमुख्यमंत्री होऊ शकतात, वित्तमंत्री होऊ शकतात, पण तेवढे आमदार तुम्हाला आपल्याला निवडून द्यावं लागतील. ते निश्चितच त्या ठिकाणी मंत्री होतील असा विश्वास देतो. आणि साहेबांचं कामकाज जर आपण बघितलं तर साहेबांनी देशातली जगातली एक पहिली बाब अशी आहे का त्या माळींची जी दुर्घटना झाली तिचं तात्काळ येऊन आणि 15-15, 20-20 वर्ष जे पुनर्वसन होत नसतं ते तात्काळ पुनर्वसन केलं. त्या साहेबांच्या बरोबर आपण राहून त्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावेत अशी मी या ठिकाणी विनंती करतो. साहेब खूप सारं बोलण्यासारखं आहे. मला गद्दार सांगितलं जातं, साहेबांना गद्दार सांगितलं जातं, पण साहेबांना आम्ही जेव्हापासून घड्याळ आलं तेव्हापासून घड्याळाच्याच निशाणीवर उमेदवारी पहिली केली आणि आजही आम्ही घड्याळाच्याच निशाणीवर उमेदवारी करतो. याचा अर्थ आम्ही गद्दारी कशी केली त्याचं उत्तर समोरच्यांनी द्यावं अशा पद्धतीचे मी त्यांना या ठिकाणी आवाहन करतो. खूप सारं बोलण्यासारखं आहे, परंतु मी म्हणतच होतो का आपल्याला खूप चांगले निर्णय त्या निमित्तानं सरकारनं घेतलेत की सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जो आहे ते आता आपल्या समोर ज्या काही बंदोबस्तसाठी पोलीस आपल्याच लेकी आपल्याच बहिणी ज्या ठिकाणी आहेत त्यांची उंची त्यांना विचारा का त्यांची 5 सेंटीमीटरनं उंची कमी केल्यामुळे त्या नोकरीला लागल्यात. 1-1 सेंटीमीटरनं माणूस ग्राउंडच्या बाहेर निघतो. आता ह्या सरकारनं ते मुलींसाठीचा निर्णय होता, आता ह्या सरकारनं मुलांच्या भरतीसाठी 5 सेंटीमीटरनं उंची शिथिल केलेली आहे. कारण आजचा माणूस आणि पूर्वीचा माणूस, आपलीच लोक म्हणतात का पूर्वी 9 नंबरची चप्पल यायची, आता त्याच्या नातवाला 6 नंबरची चप्पल येते, ती मोठी होते. याचा अर्थ निसर्गाचा एक चक्र आहे आणि त्याप्रमाणे जुनी माणसं सांगतात का एक दिवस असा येईल का हरभऱ्याचे घाटे खुडायला माणूस हरभऱ्याच्या झाडावर चढेल. असा विनोद का होईना, तर तशी परिस्थिती आहे. म्हणून त्या पद्धतीनंच उंचीसुद्धा कमी करण्याचं धाडस या सरकारनं केलं आणि जे 1-1 सेंटीमीटरनं 1.5 सेंटीमीटरनं अर्ध्या सेंटीमीटरनं जे फेल होते त्यांना न्याय देण्याचं काम केलं. लाडकी बहिणीच्या संदर्भात तर खूप साऱ्यांना माहीत आहे, यंदाची दीपावली लाडक्या बहिणींनीच नाही लाडक्या सासूंनी सुद्धा चांगली केली. लाडक्या भाचे, नातवंड, मुली सगळ्यांनी यंदाची दिवाळी चांगली केली. कारण आमच्या इथं रविवारी बाजार भरतो, प्रत्येक दुकानात एवढी गर्दी का मग मी त्या बायांमध्ये जायचो, त्यांना विचारायचो कपड्याच्या दुकानात असेल तर नाही भाऊ आता नात माझी 3 वर्षाची झाली पण कधीच कपडा घेतला नव्हता, यंदा अनिशच 7.5 आले तर तिला कपडाही घेतो आणि कानातले घेते. कानातले सुद्धा ह्या बहिणींनी नातींला दिले. नव्हतं कानातलं देण्याची ऐपत, कारण दिवाळी हा सीझनच आपल्या आदिवासींचा असा असतो, उपाशी राहत नाही पण भरून येतही नाही. भात आलेत, कापणी नाही झाली, कापणी झाली, मळलं नाही, अशा सगळ्या अडचणीत दिवाळी आपली जायची. पण यंदाची दिवाळी अतिशय खुशीत गेली आणि तेव्हाच माझ्या एका दोस्तांनी सांगितलं का पाहुण्यांची दिवाळीसुद्धा खुशीत झाली. पाहुण्यांची दिवाळी म्हणजे तुमच्याकडं सगळ्यांकडं लाईट किंवा शेतीचं पाणी कमी आहे, पण आमच्या इकडं 10-10 लाख रुपयाची थकबाकी होती.
10-10 लाख रुपये झिरो बिल झालं. आनंदात दिवाळी. वरून जे माझ्या बहिणीला 7.5 मिळाले होते त्याच्यातले आईबाई करून 1000 मिळवले. दिवाळीन पाडवा 3 दिवस घरीच नाही आला, तिकडंच खुश गडी. आणि मग आता ह्या वेळेला ह्या महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला 100% बहिणी तारणार आहेत. 100% बहिणी त्यांना विधानसभेत पाठवणार आहेत. तुमच्या इथं किती आकडेवारी आहे मला माहीत नाही. राज्यातल्या सगळ्यात जास्त महिला लाडक्या बहिणी लाभार्थी हे आंबेगाव तालुक्यात आहेत म्हणतात. माझ्या मतदारसंघातलं सांगतो म्हणजे याचा सरासरी अंदाज तुम्ही लावून घ्या. माझ्या एका तालुक्यात 91,000 आहेत आणि दुसरा छोटा तालुका आहे त्याच्यात 48,000 आहेत. म्हणजे 1,35,000 झाले. 3 लाख मतदान आहे, 3-3.25 लाख. मग बहिणी जर 1,35,000 आहेत तर ते पाहुणे कुठं जातील? आणि जर ते गेले मग काय करणार? ते जाऊ शकत नाही. म्हणून 2,70,000 मतदान माझ्या लाडक्या बहिणींच्या आदेशानं त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून लाडक्या बहिणीच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी जाऊ दे ना, मी बोलत राहीन. मला काय म्हणलं नाही काही. मला समोर कोण आहे किती आहेत ऐकल तो ऐकल, नाही ऐकलं तर नाही ऐकलं. मला ती सवय आहे. बरोबर ना. बऱ्याच लोकांना पुढं लोक लागतात, माणसं लागतात. मग ही काय माणसं नाही काय? ही माणसंच आहेत. जे आहेत ती प्रमुख आहेत. 1 म्हणजे लाख, 1चे 21 येल मांडवाला जाऊ दे. बरोबर ना. गर्दीपेक्षा दर्दी महत्वाची. आणि ती दर्दी ह्या माझ्या लाडक्या बहिणींमध्ये आहे. आणि म्हणून मला बोलायला तशी अडचण येणार नाही. बाटल्यास पुढं त्या बसल्यात. मागच्यांना जर वाटत असेल का आपण उठून जावं तरी माझी त्यांना परवानगी आहे. मी तुमच्यासाठी बोलत. इथला बरेचसे काही ज्या काही अडचणी होत्या त्या दिलीप वळसे पाटील साहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलंय. पण सगळ्यात महत्त्वाचा जो काही निर्णय शासनानं या ठिकाणी घेतला आहे तो 5 सेंटीमीटर उंची कमी, लाडकी बहीण, गॅस 3 गॅस सिलेंडर फ्री. पण त्याला एक त्रुटी आहे, एक अडचण आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींच्या नावावर गॅस सिलेंडर नाहीत, दाजीच्या नावावर आहेत. आणि त्याला तर सवलत नाही. म्हणून आपल्याला ते सुद्धा करायचं आहे का एकतर बाईच्या नावावर ट्रान्सफर करून द्या, नसल तर दाजीलाही 3 सिलेंडरला माफ करा. आहेत ना आपल्या ग्रामीण भागात बायांच्या नावावर कनेक्शन कमी आहेत, आहे ना. म्हणून अशा ज्या काही त्रुटी आहेत त्या ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीनं पाठपुरावा करावा लागेल. ITIला क्रांतिकारकांचं नाव दिलं, नामकरण केलं आणि आपल्या आदिवासी जननायकांची नावं देऊन आपल्याला सन्मानित केलं, आपल्या भावनेला सन्मानित केलं. म्हणून या सरकारचं आपण मनापासून अभिनंदन करू असं मी या ठिकाणी सांगतो. माझ्या मतदारसंघात एक आदिवासी क्लस्टर निर्माण केलं आहे. आदिवासी क्लस्टर 100 एकर जागेवर ज्या आदिवासींच्या कला कौशल्य जे आहे ते तयार करून अगदी आता कला कौशल्य तुम्ही विसरून चाललात. मोळाची शिराऊ झाडू, मोळाचा किंवा सिनफडाचा झाडू किंवा पूर्वीचे गजरे आता कोणी गरज म्हणून घेत नाही, पण त्याला शोकेसमध्ये ठेवायला म्हणून घेतात. त्याच्यासाठी आपण आपली जी कला, जुन्या लोकांची कला आहे ती एका क्लस्टरमध्ये आणून एक त्या ठिकाणी हाब तयार करून आपण त्या एका जागेवर विक्री करू शकतो का, अशा पद्धतीचा प्लॅन भविष्यात करावा लागेल. मग भरपूर काही करण्यासारखं आहे. आदिवासी सांस्कृतिक भवन
आदिवासी मुलांसाठी वाचनालय, आदिवासी मुलांसाठी अकॅडमी, अशा खूप साऱ्या कल्पना, आणि त्या कल्पना नाहीत. वळसे पाटील साहेबांना पाठवा, मी त्यांच्या मागं लागून आपल्यासाठी ज्या ज्या माझ्या कल्पना आहेत त्या पूर्ण करून घेण्यासाठी. आणि कदाचित त्यांना पाठवलं तर मी इथं आलो आहे, तुम्ही जास्त मतं जर त्यांना दिली तर माझाही कुठंतरी नंबर लावतील ना, ते 100% लावतील. आणि नाही लावला तर मी तुम्हाला घेऊन जाईल. चला बाबा, सांगा तुम्ही वळसे पाटील साहेबांना का मला कुठंतरी घ्या. आता कुठंतरी घ्या म्हणजे मला इथंवर त्यांनी नेलंय का. बरेच लोक म्हणतात साहेब तुम्हाला आम्ही निवडून देऊ. चंद्रपूरमधून सांगतात संघटनेवाले, साहेब आम्ही येतो, तुम्हाला निवडून द्यायला लावतो जनतेला, आणि तुम्हाला आदिवासी विकास मंत्रीच करतो. मी सांगतो का बरं आदिवासी विकास मंत्री? मी आदिवासी आहे म्हणून आदिवासी विकास मंत्री. मी का बरं दुसरं खातं चालवू शकत नाही का? अरे मी राज्य चालवलं, 288 आमदारांना चालवलं, तर मी एखादं डिपार्टमेंट कोणतंही चालवू शकतो. ही हिंमत कधी मला येईल का जेव्हा आपण वळसे पाटील साहेबांना निवडून देऊ, तेव्हा मला त्या ठिकाणी ती हिंमत येईल. अशा पद्धतीचं मी आवर्जून सांगतो. तिथं गेल्यानंतर खूप काही बदल करता येतो. जेव्हापासून ठक्कर बाप्पाची योजना सुरू झाली तेव्हा सगळ्यात शेवटची अमाऊंट होती 31,35,000. बरोबर ना? 31,35,000च्या वर खासदार साहेब ज्या दिवशी योजना झाली त्या दिवसापासून ठक्कर बाप्पात बदल झाला नव्हता. मी जेव्हा त्या वरच्या खुर्चीवर बसलो आणि तेव्हा मंत्र्याला थोडंसं अडचणीत आणून त्यांना सांगितलं, किती दिवस 700 मीटर रस्ता व्हायचा तो 150 मीटरवर आलाय. जर तुम्ही ते वाढवले नाही तर कदाचित तो हितीवर येईल. किती दिवस तुम्ही त्या गल्ल्या बोळ सिमेंटाचे करणार? आता तो 1 कोटीला, शेवटचा जो 31,35,000 होता तो 1 कोटीला आहे. 75 लाख आहे, 50 लाख आहे, 15 लाख आहे. 5 लाख ठेवलेच नाही, कारण 5 लाखाला मला वाटतं 18-19% कपात आहे. म्हणजे 1 लाख रुपये कपात होते आणि 4 लाख रुपये. जर गावात काम झालं का ज्या सरपंचाला बिनविरोध करतात त्या सरपंचाला दुसऱ्या पंचवार्षिकला तू ये फक्त गावात, 5 लाखाचा रस्ता अख्खा खाऊन गेला, त्याला बिनविरोध करतात. पण त्याच्यावरचा गैरसमज किंवा गैरविश्वास ह्या मापदंडामुळे होत असतो. आणि म्हणून त्या अमाऊंट वाढवण्याचं काम आत्ताच्या सरकारनं त्या ठिकाणी केलं, ते मी त्यांच्याजवळून करून घेतलं. अशा बऱ्याच बाबी करायला त्या ठिकाणी संधी मिळाली. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला तेवढ्या लांबवरून आलोय. निश्चित एवढ्या लांबून आल्यावर जर मला नेता म्हणून पाहत असाल, धनगरांनी आम्ही आदिवासी आहोत ज्या वेळेला मी विरोध केलाय तेव्हा माझ्या तंगड्या तोडायला 1 लाख रुपयाचं इनाम ठेवलं होतं. 1 लाखाचं इनाम यूट्यूबला होतं. मी त्यांना उत्तर दिलं होतं, रमजान ईदाला, बकरी ईदाला 1 बकरा 11 लाखाला विकतात. अरे त्या बकराची किंमत 11 लाख आणि एका आदिवासी आमदाराच्या, ओरिजिनल आदिवासी आमदाराच्या तंगड्यांची किंमत तोडायला 1 लाख. हे रोकायचं असेल तर दिलीप वळसे पाटलांना निवडून द्या. मी 100% निवडून येणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीवरून वाटतं दिलीप वळसे पाटील साहेब सुद्धा 101% निवडून येतील असा विश्वास मी साहेबांना त्या ठिकाणी देतो, ताईंना देतो. खूप सारे करताय. किती लोकांनी, बोगसांनी किती शिव्या घातल्या. बोगसांनी सह्याद्रीचं एवढं मोठं गेस्ट हाऊस, महाराष्ट्रातलं नंबर 1चं गेस्ट हाऊस, तिथं तुमच्या आमदाराला हाताला धरून हेळसांड केली जाते. आणि मग ते कशासाठी? त्यांचं काय माझी भाईबंदकी वाद आहे, पण माझ्या समाजावर अतिक्रमण होऊ नये
हे मी उघड्या डोळ्यांनी पाहण्याऐवजी मी माझ्या जीवाचं काही झालं तरी मी वदरणार नाही, हादर नाही. अरे तुम्ही नर आहात, मी नरहरी आहे. माझ्याबरोबर नराबरोबर नरहरी बरोबर नरानी यावं ना. त्या माझ्या भगिनींना कशाला तुम्ही बढवून पाठवता? एवढं खालच्या स्तरात जाऊन मी हे सगळं सहन करतो. कशासाठी? का माझी ही नेते मंडळी यांच्यावर जे आरोप प्रत्यारोप होतात, यांनी काय केलं, यांनी काय केलं? अरे काय केलं तर नाही येऊ दिले हे बोगस आदिवासी, नाही येऊ दिले. जे इतर लोक कोण कोण आरक्षण मागतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चॅलेंज करतात का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्पेलिंग चुकलंय, स्पेलिंग चुकलंय म्हणे. बाबासाहेबांचं स्पेलिंग चुकलं आणि ड